मी आज तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती काही माहिती सांगणार आहे. त्यातली पहिली माहिती आहे की तुम्ही काय करायचं आजच्या या दिवसामध्ये. आज तुम्ही तुमची बक्षीस घेऊन जाणार, बरोबर? तर बक्षीस घेऊन गेल्यानंतर अशा प्रकारची यापूर्वी मागच्या इयत्तेत किती बक्षीस मिळाली आहेत मला, ती सगळी एकत्र करायची आणि त्याची एक फाईल करायची. फाईल नसेल तर तोपर्यंत बंद कागद घ्यायचे आणि त्याच्यात मध्ये ठेवायचे, ठीक आहे? आणि त्या पाठीमागच्या सगळ्या सर्टिफिकेट वरती नजर टाकायची. गेल्या वेळी मला या खेळात मिळालं होतं, यावेळी त्याच खेळातलं मिळालेलं आहे, आणखीन एका खेळातलं मिळालेलं आहे, परीक्षेतलं या प्रकारचं मिळालेलं आहे. अशी तुमची शिकत असल्यापासून सर्व प्रकारची खेळातली, कलेतली, सांस्कृतिक विभागातील आणि अकॅडमिक म्हणजे तुमच्या परीक्षेत ही सगळी पुस्तकं, ही सगळी प्रगती पुस्तकं किंवा मार्कलिस्ट तुमच्याकडे एकत्रित पाहिजे. ती सगळी 10वी पर्यंत एकत्र झाली की 10वी व्हायच्या आधी गोडसे सर, आंबे सर, संस्थेतले कोणीतरी हे सगळे जर येऊन इथे बसतील आणि तुमच्या आई वडिलांना बोलवून सांगतील की ही तुमच्या मुलाची कुंडली आहे, हे तुमच्या मुलाचा पराक्रम आहे आणि हा तुमचा मुलगा हे 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 करू शकतो. तुमची काय आर्थिक स्थिती आहे, तुम्ही तिथे त्याला कुठे घालू शकता. त्याने खेळात तलवारबाजीमध्ये नाव मिळवलेलं आहे. मग साई म्हणजे काय संस्था आहे, तिथे त्याला पाठवता येईल का? मग तो 11वी-12वी करणार आहे, मग काय करणार आहे, तो नीट करणार आहे का, जेई करणार आहे, काय करणार आहे का, पुढे BA MA करणार आहे? असं केलं तर उपयोग होईल ना तुम्हाला. तुमच्या सगळ्या सणांनी तुमच्या आई वडिलांना सांगितलं 10वी पास व्हायच्या आधी हे तुमच्या सगळ्या मुलांचा आमच्याकडं सगळा इतिहास आहे, तो तुम्हाला आम्ही सांगतोय. तर त्याच्या आधीच सांगायला पाहिजे. कधी सांगायला पाहिजे? तुम्ही कोण होणार पुढे जाऊन हे कसं ठरणार? तुमचा ग्राफ जो आहे, तुमचा जो आलेख आहे, तो असा असा आहे का, असा असा आहे का, असा असा आहे? त्याला काय म्हणतात? असेंडिंग ग्राफ म्हणजे चढता आलेख, डिसेंडिंग ग्राफ म्हणजे उतरता आलेख, घसरता आलेख, आणि झिगझॅग ग्राफ. झिगझॅग म्हणजे वेडावाकडा वेडावाकडा. आता 35, पुढे 38, नंतर 45, नंतर पुन्हा 35, 5वी पासून 10वी पर्यंत नुसता स्टेबल एवढ्याच ह्याच्यात. माझा ग्राफ तुम्हाला सांगितलं तर हसाल तुम्ही. आता कसा तो कशामुळे झाला मला माहिती नाही. नंतर आता मी त्याचा अभ्यास केला. मला BA ला 47% मार्क होते इंग्लिश विषयात, म्हणजे 800 मार्काचं इंग्लिश. 11वीला पण 47% होते. 2 विषयामध्ये टॉपर होतो केंद्रात, पण 47. तर 11वी नंतर 4 वर्ष शिकून परत 47. पुन्हा पुढच्या अवघड परीक्षा होत्या, त्याला 2 परीक्षेला, एकदा 63, एकदा 63. काय झालं असेल? 2-4 वर्षांनी दिलेल्या परीक्षा. मग मी विचार केला की मी ज्यावेळी हे 47 मार्क पडले त्यावेळी मी नोकरी करत शिकत होतो. त्यावेळी मला अभ्यासाला बसायला जागा नव्हती. त्यावेळी मला माझी पुस्तकं मिळू शकत नव्हती. त्यावेळी मला 2 वेळचं जेवण व्यवस्थित मिळत नव्हतं. आपला जो आलेख आहे तो स्थिर कसा राहील हा तुम्ही बघायचा, आणि स्थिर झाल्यानंतर तो वरच्या दिशेने कसा जाईल. जो असा झिगझॅग जातो म्हणजे तुमचं शिक्षणात लक्ष नाही. तो स्टेबल झालाय म्हणजे तुम्ही विचार करायचं सोडून दिलेलं आहे, मेंदू निवांत आहे. आणि असेंडिंग असेल तर तुम्ही काहीतरी करणार. तुमच्या शिक्षकांनी इतके उपक्रम केलेले आहेत, त्या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही भाग घेतला, पण त्यातलं पुढे काय आहे हे तुम्ही आता लक्षात घ्या.
म्हणजे मला पुढे काय व्हायचं, मुलं म्हणतात मला कलेक्टर व्हायचं. मग एकदा कलेक्टर कुठे बसतात बघून या. ते किती तास काम करतात बघा, किती हुशार असतात बघा. तिथे भेटता आलं नाही तर ते कुठे टीव्हीवर दिसतात का बघा. त्यातल्या एखाद्या चांगल्या कलेक्टरचं चरित्र वाचा. नुसतं कलेक्टर व्हायचं नाही, कलेक्टर व्हायला लोक जातात तिकडे दिल्लीमध्ये. काल एक आमच्या शेजारच्या गावचा मुलगा आला आणि तो म्हणाला, सर तुमची जरा मदत पाहिजे. ओळख नाही काही नाही, तुमच्या पाहुण्याने सांगितलेलं आहे. तर म्हटलं काय काय तुमचं काम काय आहे, आधी तुमची माहिती सांगा. दिल्लीमध्ये युपीएससी करण्यासाठी, युनियन पब्लिक सर्व्हिसची कमी IAS IPS होण्यासाठी दिल्लीमध्ये ट्रेनिंग संस्था असतात, ट्युशन असतात, अकॅडमी असतात, खूप फी असते, राहण्याला पण प्रश्न असतात. तिथे हा मुलगा 6 वर्ष राहिलेला आहे. त्यानंतर पास होत नाही म्हणून पुन्हा तिथं शिकवण्याचं काम केलेलं आहे. आणि आता इंजिनियर असलेला मुलगा दिल्लीतून इकडे परत आलाय आणि तो मला रिक्वेस्ट करायला आलाय. काय रिक्वेस्ट करतोय की आता मला कसली बसली नोकरी पाहिजे. म्हणलं तांत्रिक याच्यातलीच नोकरी करणार काय, नाही आता ते सगळं विसरून गेलो. इकडे मानसशास्त्र, राज्यशास्त्र हे परीक्षेसाठी शिकलो, मग आता काय करणार. मग घोडावत मध्ये अशी एक अकॅडमी आहे, त्यात शिकवायसाठी तुमचा वशिला पाहिजे. काय चूक झाली असेल या मुलाची. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इंजिनियर झाल्या त्यांना आधी मिळवायला सुरुवात करायला पाहिजे होती, मग परीक्षा देत राहिला असता चालला असता. म्हणजे कुणीतरी त्याच्या पालकांनी घातलेले पैसे 6 वर्षे दिल्लीत त्यानं खर्च केले, त्याच्या अगोदरचे इंजिनिअरिंगचे पैसे वाया गेले. आपल्या वडिलांचे पैसे वाया घालवायचे नाही, ते त्यांना खूप कष्टाने मिळवायला लागले. म्हणून तुम्ही 5वी पासून 10वी पर्यंतचा तुमचा आलेख कसा आहे हा तपासायचा. त्यातले मार्क खालीवर का होतात, कुठल्या विषयात होतात, कुठल्या विषयात सलग चांगले पडले, कुठल्या विषयात सलग कमी पडले, तेच पुढे तुम्हाला उपयोगाला येणार आहे. तुम्ही कोण सांगण्यासाठी. तुम्ही ते नेऊन टाकलं, आता सगळे मुलाखतीला लोक येतात, मुलं अजून सुद्धा जरा कागदपत्र दाखवा, गुंडाळी केलेली असतं असं काढतो. कसे पाहिजेत कागद, आईमध्ये पाहिजे, दाखवायला पाहिजे. मुलाखतीमध्ये तो ह्या खिशातनं त्या खिशातनं उरडी केलेले कागद काढतो, वाचता येत नाही, फाटलेले असतात. तुमच्या आयुष्याचा आलेख म्हणजे परीक्षेतून बाहेर पडताना तुम्हाला या कॉलेजनी, या संस्थेने, या शाळेने दिलेली सगळी प्रमाणपत्र, शिफारस पत्र, यश मिळवलेली पत्र ही अतिशय जपून ठेवायची. मग तुमच्या नात्यातले आणि कोण लोक असतील त्यांना दाखवा आधीमध्ये, मी हे करतो. तुमची शाळा उपक्रमशील शाळा आहे, त्यामुळे याच्यात कशाला भाग घ्यायचा, त्याच्यात कशाला भाग घ्यायचं असं म्हणायचं नाही, सगळ्यात भाग घ्यायचा. तुम्ही जे आता सरांनी सांगितलं त्याचा मला खूप आनंद झाला. तुम्ही जे सगळं इथलं इव्हेंट मॅनेजमेंट करता, म्हणजे स्पोर्ट्स घ्यायचे आहेत, खेळ, तर खेळामध्ये आता तुम्ही जो स्वभाव भाग घेतला ना त्याला काय म्हणतात माहितीये, त्याला इव्हेंट म्हणतात. आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा एक कोर्स असतो. त्या इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये तुम्ही जर एक्सपर्ट झालात, MBA झालेली मुलं जातात तिकडे इव्हेंट मॅनेजमेंट करण्यासाठी, तर मोठे 5 कोटी, 10 कोटी, 25 कोटी असे मोठे इव्हेंट असतात. त्याच्यातला एक पार्ट तुमच्याकडे दिला तरी तुम्हाला खूप पैसे मिळतात. हे तुम्ही कुठे शिकताय, आत्ता शिकताय. आता सरांनी सांगितलं की तुम्ही काही जेवण पण करता आधीमध्ये, हे तर अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जर्मनीला गेला, सरांचे चिरंजीव गेले तसे, अमेरिकेत गेलात तर बाहेर तर तुम्हाला पाहिजे ते जेवण मिळत नाही, मिळालं तर खूप महाग असतं. जाणार तुमच्यातले कोणीतरी आणि काय करायचं हे माहित नसतं. मग मुलगा गेल्यानंतर परत आला, आईला सांगतो, आई मला निदान ऑमलेट तरी इथे भाजायचं शिकव, चपाती करायचं शिकव, भात करायचं शिकव, पोहे करायचं शिकव. म्हणजे गेल्यानंतर शिकायला येतात. तुम्ही काय करताय, आत्ताच शिकताय. हे अतिशय चांगलं. हे काय, याला काय म्हणतात, कौशल्य. कसली कौशल्य, लाईफ स्किल्स. काय म्हणतोय मी, लाईफ स्किल्स. तुम्हाला सगळ्यांना माहितच असते, तुम्ही करतच असता. लाईफ स्किल्स म्हणजे जगण्यासाठी लागणारी कौशल्य. चालता येणं,
जास्त चालता येणं, वेगानं चालता येणं, दिवसभर चालता येणं कौशल्य आहे. सायकल चालवणं कौशल्य आहे. फाटलेले स्वतःचे कपडे शिवणं कौशल्य आहे. जेवण करता येणं कौशल्य आहे. कपडे धुणं कौशल्य आहे. कपड्याला इस्त्री करणं कौशल्य आहे. 20-20 रुपये शर्ट पॅन्टच्या इस्त्रीसाठी आता कोल्हापुरात घेतात. त्यातलं काम करण्याला 5-5 रुपये दिले जातात. वरचे बाकीचे 15-15 मालक घेतो. कौशल्य आहे. तुम्हाला तुमचं काम करण्याची कौशल्य यायला पाहिजे. त्याला काय म्हणतात? मेक युअर बेड. म्हणजे तुमचा बिछाना तुम्हाला टाकता आला पाहिजे, करता आला पाहिजे आणि आवरता आला पाहिजे. तुमच्यातले किती लोक आपलं स्वतःचं अंथरूण घालतात आणि स्वतःचं अंथरूण काढतात? असं जर मी प्रश्न विचारला, एका मोठ्या अमेरिकेतल्या सैन्याच्या एका अधिकाऱ्याने लिहिलेलं एक भाषण आहे. ते भाषण पण आहे. तो काय म्हणतो? मेक युअर बेड. पहिलं ट्रेनिंग, मिलिटरीत गेल्यानंतर पहिलं ट्रेनिंग. तुम्हाला तुमचा बिछाना घातल्यानंतर त्याच्यावरती सुरकुती दिसणार नाही. बिछाना कसा घालतात म्हणजे मी काम केले म्हणून सांगतो. मी एका हॉटेलमध्ये काम करत होतो, तर मला पहिला माझ्या मालकाने काय शिकवलं? तुम्ही पलंगपोस कसा घालायचा, नंतर पांघरुण आहे ते 2 असतील तर कसे जोडायचे, आणि जो पलंगपोस आहे, बेडशीट आहे, ते कसं घालायचं, कुठे दुमडायचं आणि त्याच्यात सुरकुती कशी दिसणार नाही. आणि ते मालक माझे हुशार होते. ते म्हणायचे एकाच दिवसात माणूस गेला असेल आणि थोडस चुरगुळलं असेल तर नख मारायचं, म्हणजे जरा असं घालायचं, उलट करायचं आणि तेच वापरायचं. म्हणायचं असे रबाडे का करायचे काका? म्हणजे असू दे, नुसता बसून केलेला माणूस असू दे, तेवढं उलट म्हणून आपले पैसे वाचतात. लगेच धुवायला त्याला पैसे येतात. म्हणजे तुम्हाला तुमचा बेड करता यायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही वेळेत उठलं पाहिजे, तुमचा बिछाना आवरला पाहिजे, तुम्ही स्वतःला आवरलं पाहिजे, आणि त्यानंतर शाळा किंवा इतर जे काही काम असेल घरातलं, आणि मग शाळा. याला काय म्हणतात? लाईफ स्किल्स. आणि याच्यासाठी आता सगळ्यात काय लागतं? तुमचा इंटेलिजन्स. तुमचं इंटेलिजन्स कुठे आहे? तुमची सगळी हुशारी कुठे आहे? कुठे असते हुशारी? हुशारी कुठं असते? कुठून येते? कुठून येते हुशारी? काय असतं इथं? मेंदू असतो ना. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? तुमचा